आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की ध्येय ठरवताना स्मार्ट गोल्स नावाची एक मेथडॉलॉजी आपणाला एक्सपर्ट लोकांनी वापरायचा सल्ला दिलेला आहे। त्यामधील आपण स्मार्ट गोल कसे असतात, आपली करिअर कशी असली पाहिजेत, आपलं स्वप्न कसं असलं पाहिजे यामधील स्पेसिफिक हा मुद्दा बघितलेला आहे। त्यामध्ये आपल्याला लेखकांना असं सांगितलेलं आहे की आपण त्यामध्ये ओळखलं पाहिजे की आपल्याला नेमकं कोणत्या फील्डमध्ये करिअर करायचं आहे आणि आपणाला त्या निवडीमुळं त्या करिअरमधील कोणत्या ठिकाणी आपण सुधारणा करू शकतो आपल्यामध्ये याची सुद्धा तपशीलवार माहिती मिळते आणि आपण त्या दृष्टीनं पुढे आपण आपल्यामध्ये बदल करू शकतो। आणि जर आपणाला हा पर्टिक्युलर करिअरचा फील्ड किंवा आपलं पर्टिक्युलर गोल और आपलं पर्टिक्युलर ड्रीम समजलं तर आपण जास्त लक्ष देऊन आपल्या त्या विशिष्ट ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकतो आणि मग आपणाला आपलं यश स्पष्टपणे मिळवायला मदत होते। सेकंड पॉइंट इज मेजरेबल। मेजरेबल म्हणजे मोजता येणारं, मापन करता येणारं। मग आपलं जे फील्ड आहे त्याचं आपल्याला मापन करता आलं पाहिजे, ते मोजता आलं पाहिजे। क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स। मग आपण जे ध्येय ठरवतो त्या ध्येयांचा पाठलाग करताना आपली नेमकी प्रगती किती झाली हे या गोष्टीतून आपल्याला समजतं जर आपण आपले गोल्स क्वांटिफाय केले असतील तर। मग क्वांटिफायचा मराठी अर्थ आहे परिमाण ठरवणे किंवा मोजमाप करण्याची पद्धती ठरवणे। जर आपण आपल्या ध्येयांचं मोजमाप करण्याची पद्धती शोधली तर आपण ठरवू शकतो की आपण ध्येय किती टक्के आपण पूर्ण केले किंवा किती प्रमाणात पूर्ण केले याची माहिती इथं आपल्याला मिळू शकते आणि आपल्याला ते स्पेसिफिक ट्रॅक करता येतं। आपल्याला ते विशिष्टपणे त्याचा मागमूस किंवा त्याचा पाठपुरावा फॉलो घेता येतो। दिस मेक्स इट इझी आणि हे सोपं बनवतं टू बेंचमार्क परफॉर्मन्स। आपण नेमकं आपण किती योगदान दिलं, बेंचमार्क म्हणजे स्थिर ठेवणे, परफॉर्मन्स योगदान, आपण नेमकं किती योगदान दिलेलं आहे गोलच्या पाठीमागं पाठपुरावा करताना त्या योगदानाला स्थिर ठेवता येतं याची आपल्याला मदत होते जर आपलं ध्येय जर मेजरेबल मोजता येणार असेल तर। आणि थ्रूआउट द गोल पिरियड आपण ध्येय मिळवण्याच्या त्या कालावधीच्या दरम्यान आपण नियमितपणे याचा पाठपुरावा करू शकतो आणि इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह। आणि यामध्ये आपण कोणत्या क्षेत्रामध्ये सुधारणा करायची आहे त्यामधील सुद्धा आपणाला नेमका तपशील कळतो आणि आपण आपले योगदान स्थिर ठेवू शकतो। व्हाईल प्लेइंग फुटबॉल, उदाहरण देतो इथं लेखक, फुटबॉल खेळताना one's exact role and position has to be clearly defined। फुटबॉल खेळणाऱ्या टीममध्ये प्रत्येक खेळाडूची जागा ही निश्चित ठरलेली असते, कोणीही कुठेही पळत नाही, त्या जागेचा तो एरिया तेवढाच एरिया तो कव्हर करतो हे आपल्याला माहिती आहे, आपण फुटबॉलच्या मॅचेस बघतो। वन्स एक्झॅक्ट रोल, त्या प्रत्येक खेळाडूचा नेमका अचूक तंतोतंत योग्य असा रोल, भूमिका अँड पोझिशन, त्याचं त्या ग्राउंडवरचं स्थान हॅज टू बी क्लिअरली डिफाईंड, हे स्पष्टपणे निर्धारित किंवा निश्चित करावं लागतं। तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपलं जे ध्येय आहे त्यामधलं आपलं योगदान, आपलं कॉन्ट्रीब्युशन, आपली ॲक्शन याची सुद्धा फील्ड, सेक्टर्स किंवा याची गुणवत्ता किंवा याचे मोजमाप याच्याबद्दलचे सुद्धा पॅरामीटर्स आपल्याला निश्चित करावे लागतात, तरच आपण यशाचा तो आलेख उंचावू शकतो। कोणत्या ध्येयाला कोणत्या कृतीच्याद्वारे आपण मिळवायचं आहे हे जर आपण ठरवलं तर आपणाला मोजमाप करण्यामुळं राहिलेल्या क्षेत्रांमध्ये प्रगती करत करत आपलं योगदान हे स्थिर ठेवत यशाकडे जाण्यास मदत होते असं इथं लेखकाचं मत आहे। द थर्ड पॉईंट ऑन द पेज नंबर 23 इज आपलं करिअर आहे किंवा ड्रीम आहे किंवा गोल आहे ते अचिवेबल पाहिजे। अचिवेबल म्हणजे मिळवता येण्याजोगं, ऑप्टेनेबल म्हणजे जी गोष्ट आपण मिळवू शकतो। सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम। यात कोणत्या कृतीचा समावेश होतो? डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाईम म्हणजे ठरवला गेलेला काळ। मग ठरवलेल्या काळाच्या दरम्यान आपणाला अशी ध्येय ठरवावी लागतील की जी आपणाला पूर्ण करता येतील। म्हणजे प्रत्येक ध्येयाला तुम्हाला काहीतरी काळ, त्या काळाचं बंधन इथं निर्माण करावं लागेल। ऑफन दीज गोल्स मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स। नेहमी किंवा वारंवार अशी ध्येय आपणाला मार्गदर्शक तत्व किंवा मार्गदर्शक चिन्ह किंवा मार्गदर्शक
खुणेचं आपल्याला एक प्रकारे कार्य करताना दिसतात. टू हेल्प मीट ब्रॉडर गोल्स, आणि याद्वारे आपण छोटी छोटी उद्दिष्ट छोटी छोटी स्वप्न बघतो, त्यामधून आपलं स्वप्न मोठं होतं, आपलं ध्येय ब्रॉड होतं. ब्रॉड म्हणजे विस्तारलेलं. मग आपण अगोदर करिअर एक ठरवलेलं असतं 10वी नंतर, आणि नंतर कालांतरानं आपलं ध्येय मोठं बनतं, मोठं बदलतो आपण. म्हणजे हा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये आपल्याला कळत जातं की आपलं ध्येय जे ठरवलं आहे ते अचिवेबल आहे का नाही. जर ते अचिवेबल असेल, मिळवता येण्याजोग्य असेल आपल्या जगामध्ये, आपल्या जीवनामध्ये, तरच आपलं ध्येय तेच राहतं. किंवा त्या दृष्टीनं आपण छोटी छोटी उद्दिष्ट आपल्या आयुष्यामध्ये घेऊ शकतो आणि ती पूर्ण करत करत आपल्या त्या मोठ्या ध्येयाचा पाठलाग करू शकतो. आणि मग हेच मोठी ध्येय दे फर्दर डिफाईन अ करिअर, आणि मग यातच आपलं भविष्यातलं आपलं स्वप्न किंवा भविष्यातलं आपलं ध्येय आकार घेतं. ॲज स्टुडंट वी कांट बिकम अ प्रेसिडेंट. आपण विद्यार्थी म्हणून आपण राष्ट्रपती होऊ शकत नाही, अ प्राईम मिनिस्टर, किंवा आपण पंतप्रधानसुद्धा होऊ शकत नाही. बट ॲज अ स्टुडंट्स, पण विद्यार्थी म्हणून वी कॅन होप टू रीच दोज हाईट्स इन फ्युचर. भविष्यात तेवढ्या उच्च दर्जाचं काहीतरी यश मात्र आपण निश्चितपणे मिळवू शकतो, असं इथं लेखक सांगतोय. म्हणजे ह्या परिच्छेदामध्ये लेखकानं असं सांगितलेलं आहे की आपलं ध्येय हे मिळवता येणारं असलं पाहिजे, त्याला ठराविक वेळेमध्ये आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ते ठराविक वेळेत आपण ते छोटं ध्येय किंवा उद्दिष्ट पूर्ण केलं की हळूहळू आपण मोठ्या ध्येयाकडं पोचतो, आणि मग हळूहळू ते मोठं ध्येय आपलं करिअर बनतं. मग उदाहरण त्यानं आपण राष्ट्रपती किंवा पंतप्रधान बनू शकत नाही असं असलं तरीसुद्धा आपण तेवढ्या समान दर्जाचं किंवा तेवढं महान यश मात्र निश्चितपणे आयुष्यात मिळवू शकतो, असं इथं लेखक आपल्याला सांगत आहे. नेक्स्ट पॉईंट इज रिअलिस्टिक. आपलं ध्येय, आपलं स्वप्न हे रिअलिस्टिक पाहिजे. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही ध्येय असं निर्माण करा दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट ऑर एरिया ऑफ एक्सपर्टीज. जे आपल्याकडं आत्ता स्किल्स, कौशल्य आहेत किंवा त्या कौशल्यांचा संच आहे, सेट, आपल्याकडं अनेक ती कौशल्य आहेत, ऑर एरिया ऑफ एक्सपर्टीज, किंवा आपल्याकडं विशेष ज्ञानाचं काहीतरी एक निपुणता, आपल्याकडं कौशल्य आहे. ह्या जर दोन गोष्टी आपल्याकडं असतील तर त्या दोन गोष्टींच्या आधारावर इट्स इम्पॉर्टंट टू क्रिएट आवर गोल. त्या आधारांवर आपण आपलं ध्येय बनवलं पाहिजे. म्हणजे माझ्याकडं जर गणिताचं चांगलं टॅलेंट असेल तर मी इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल किंवा मेकॅनिकल अशा गोष्टींकडे मी विचार केला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे जे स्किल आहे त्याच्यावर अवलंबून माझं एम मी ठरवलं पाहिजे. बिल्डिंग एक्सपर्टीज टेक्स टाईम. कदाचित कौशल्यात आपण सरस ठरणं, मग बिल्डिंग निर्माण करणं, एक्सपर्टीज निपुणता किंवा सुधारणा, कौशल्यातील गुणवत्ता वाढवणं. मग कदाचित कौशल्यात आपल्या सुधारणा होण्यास टेक्स टाईम, याला वेळ लागतो. सो एक्सपेक्टिंग टू बिकम एन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. So expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. Unrealistic, अवास्तव. जर तुम्ही कमी वेळात तज्ञ किंवा कौशल्यवान किंवा निपुण किंवा चांगला बनण्याचा प्रयत्न करत असाल तर मात्र हे अवास्तविक आहे, हे आपल्या वास्तवाच्या नियमाला धरून नाही. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. आणि आपण आपल्या जीवनात खरे जे आहे ते त्यानुसार ते मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याकडे जे कौशल्य खरोखर आहे त्यानुसार आपलं ध्येय असलं पाहिजे. बिंग रिअलिस्टिक, मग असं वास्तववादी असणं, विल मेक इट इझी, हे सोपं बनवत जातं टू बी सक्सेसफुल ऑर अटेनिंग आवर गोल्स. आपणाला यश मिळवायला किंवा आपलं ध्येय मिळवायला, अटेन, कंप्लीट, पूर्ण करणे, गेट, मिळवायला हे सोपं बनवतं जर आपण रिअलिस्टिक असेल तर, आपण जर वास्तववादी विचार करत असेल तर. इफ डिफेन्सिव्ह, जर आपण या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला बाजूला घेतलं, आपण बचावात्मक भूमिका अवलंबली, म्हणजे आपण करिअर ठरवलं नाही, स्वप्न ठरवलं नाही, आणि आपण ध्येय पण ठरवलं नाही, आणि आपण नुकतंच कॉलेजला जातोय आणि आपण हा असा डिफेन्सिव्ह अप्रोच घेतला, आपण नाही ठरवलं काय करायचं आहे, आणि नॉट ॲग्रेसिव्ह, आणि आपण आपल्या ध्येयाकडे जाणार आहे, मी यश मिळवणार आहे, मी स्वप्न पूर्ण करणार आहे, असा आक्रमक जर विचार नाही केला, द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. आणि ज्यांची अशी ध्येय असतील, मनात असतात पण ते व्यक्त करत नाहीत, त्या ध्येयांना रिअलिझम नसतं, ती ध्येय वास्तवातली नसतात. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड.
आपल्या मनामध्ये स्पष्ट चित्र असलं पाहिजे आणि मस्ट हॅव द ॲबिलिटी, आणि आपल्याकडे ती क्षमता असली पाहिजे टू अडिअर टू दॅट पिक्चर. त्या स्वप्नाला, त्या करिअरला, त्या ध्येयाला शेवटपर्यंत चिकटून राहण्याची आपल्यामध्ये क्षमता, प्रवृत्ती असली पाहिजे. आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे, नेमकं कोणतं स्वप्न, ध्येय पूर्ण करायचं आहे याची स्पष्ट कल्पना, चित्र आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये पाहिजे किंवा आपल्या आत्म्यामध्ये असली पाहिजे. सो अशा प्रकारे इथं लेखक काय माहिती सांगतोय, आपली जी स्वप्न किंवा ध्येय आहेत ती वास्तविक पूर्ण होणारी असली पाहिजेत आणि आपल्याकडे जी कौशल्य आहेत त्याच्यावरच ती अवलंबून असलेली पाहिजे. जर आपलं कौशल्य आपण सुधारण्याचा प्रयत्न करत असेल तर ते लगेच सुधारेल अशी आशा करू नका. जरा वेळ जाईल, जरा वेळ गेला तर जाऊ दे, पण तुम्ही ते करत राहा. आणि तुम्ही तुमचं जर अजून स्वप्न किंवा ध्येय ठरवलं नसेल तर तुम्ही अवास्तविक जीवन जगताय. म्हणून आजच्या आज तुमचं ध्येय किंवा स्वप्न ठरवा आणि ते चित्र स्पष्ट मनामध्ये ठरवा की आपणाला या दिशेनं ध्येय मिळवायचं आहे किंवा ह्या दिशेनं आपणाला स्वप्न पूर्ण करायचं आहे. आणि पुढच्या आयुष्यामध्ये नेहमी त्या ध्येयाला किंवा स्वप्नाला किंवा करिअरला तुम्ही चिकटून प्रयत्न करत राहा आणि तुम्हाला या चिकाटी वृत्तीनं मग पुढे जायला मदत होईल. सो लास्ट पॉईंट अबाउट दिस, हाऊ शुड बी करिअर ऑर हाऊ शुड बी आवर ड्रीम, ते टाईम बाउंड असलं पाहिजे. ते टाईम बाउंड असलं पाहिजे. वेळेच्या बंधनाच्या मर्यादा त्याला असल्या पाहिजेत. बाउंड, बंधन किंवा मर्यादा. एस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड इच गोल. तुमची जेवढी जेवढी ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, स्वप्न आहेत, करिअर्स तुम्ही ठरवलेत, त्या सगळ्यांच्या भोवतीनं तुम्ही एक टाईमलाईन ठरवा, एक वेळेची मर्यादा, बंधन ठरवा. पॅरामीटर्स मीन्स लिमिट, टाईम लिमिट. वेळेचं एक बंधन घाला त्यांना. ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस. यामुळे काय होईल, इट विल हेल्प, त्यानं मदत होईल टू इन्क्रीज फोकस. फोकस, कॉन्सन्ट्रेशन, तुमचं लक्ष एकाग्र होईल, तुमचं सेंटर ऑफ अटेन्शन त्या गोष्टीवर राहील. अँड अकाउंटेबिलिटी, आणि मनामध्ये एक रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव निर्माण होईल. तुम्ही ते ध्येय पूर्ण करण्यासाठी धडपडाल. टू रिड्यूस वेट, वजन कमी करण्यासाठी. वी नो, आपल्याला माहीत आहे, हाऊ टू गो अबाउट इट, हाऊ टू स्टार्ट टू डू थिंग्स अबाउट इट. आपल्याला नेमकं कशी सुरुवात करायची हे ज्यांना ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना माहीत आहे. बट विदाऊट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन, पण दररोजच्या नियमितच्या वेळेच्या बंधनाच्या मर्यादेत जर आपण कृतीच केली नाही तर आपलं वजन कमी होत नाही. इट नेवर बिकम्स अ रिॲलिटी. वास्तवात ते खरं होऊ शकत नाही, आपलं वजन कमी होऊ शकत नाही, कारण आपण नियमित केलेलं नसतं किंवा त्याला टाईम बाउंड पिरियड ठरवलेलं नसतो. ह्या वेळेत आपल्याला हे पूर्ण करायचं आहे. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. मग हे आपल्या व्यायामाबद्दल असतं किंवा आहाराबद्दल असतं किंवा तणाव न घेता जगणं, स्ट्रेस फ्री थॉट्स, अशा विचारांच्या आधारे जगणं. या तिन्ही गोष्टींवर आपण जर काही वर्कआउटच केलं नाही, आपण काही कामच केलं नाही, आपण काही कृतीच केलं नाही, तर मात्र आपलं वजन कमी करण्याचं जे ध्येय असतं किंवा उद्दिष्ट असतं ते पूर्ण केलं जाऊ शकत नाही. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस्ड. मग नुकतं आहार नव्हे, नुकता व्यायाम नव्हे, नुकतं स्ट्रेस फ्री थॉट्स नव्हे, सगळे हे एकत्र घेतल्या पाहिजेत गोष्टी. ऑल दीज, या तिन्ही गोष्टी हॅव टू बी प्रॅक्टिस्ड, यांच्याबद्दल सराव केला पाहिजे. अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन, डाऊट ऑर इंडिफरन्स, बट विदिन अ डेडलाईन. या सगळ्या गोष्टी आपण एका पर्टिक्युलर विशिष्ट कालावधीत, विदिन अ डेडलाईन, त्याला काहीतरी काळाची मर्यादा घालून, इंडिफरन्स, अनास्था किंवा दुर्लक्षित त्यांना न करता, डाऊट, शंका न मनात बाळगता, विदाऊट हेजिटेशन, मनात कोणताही गोंधळ किंवा अनिश्चितीची भावना न पाळता जर तुम्ही ह्या गोष्टींचा सराव केला, जर तुम्ही आहार, व्यायाम आणि तुमचं जर मन हलक्या विचारांनी जर तुम्ही दररोज आनंददायी बनवलं तर तुम्ही हे गोल पूर्ण करू शकता. अन्यथा आपण वजन कमी करू शकत नाही. की आपल्या ध्येयांना ठराविक टाईम फ्रेम बनवा. म्हणजे 2020 आपणाला हे ध्येय किंवा हे उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे. ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक सगळ्या कृती तुम्ही दैनंदिन केल्या पाहिजेत. म्हणजे त्यामध्ये आळस करून चालणार नाहीत. त्याचा प्लॅन किंवा स्कीम तुमच्याकडे असली पाहिजे, तरच तुम्ही तुमचं करिअर, ध्येय किंवा ड्रीम पूर्ण करू शकता. नेक्स्ट पॅसेज. विजन्स, दूरदृष्टी किंवा दृष्टी, विशेस, इच्छा, इंटेन्शन्स, हेतू अँड ड्रीम्स, आणि स्वप्न आर ऑल व्हॅल्युएबल इन आवर लाईफ.
ह्या सगळ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये मौल्यवान आहेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन, ह्या ज्या 4 गोष्टी सांगितल्यात, विजन, विश, इंटेन्शन, ड्रीम, विजन्स, विशेस, इंटेन्शन्स, ड्रीम्स, दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन, ते आपली कल्पनाशक्ती जागृत करतात अँड एनकरेजस, आणि आपल्याला प्रेरित करतात टू डिफाईन, ठरवायला, वेअर वी वॉन्ट टू रीच, आपल्याला नेमकं आयुष्यात कुठं जायचं आहे. मग आपल्याला नेमकं आयुष्यात कुठं जायचं आहे हे ठरवण्यासाठी आपली कल्पनाशक्ती जागृत करण्याचं काम आणि आपणाला निश्चित कुठं पोचायचं आहे यासाठी आपल्याला प्रोत्साहन, एनकरेज, मोटिवेट करण्याचं काम विजन, विशेस, इंटेन्शन्स आणि ड्रीम्स करतात. त्यामुळे ह्या चौघांचं आपल्या जीवनातलं महत्त्व अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हावेवर, तथापि, वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ. तरीसुद्धा आपण आपल्या मनामध्ये जे ठरवलं असेल ते आपण प्रत्यक्षात उतरवायचा प्रयत्न केला पाहिजे. इथे एक शब्द आहे लाईफ इमेजेस. आपण आपल्या भविष्यातलं आपलं करिअर, याचं काहीतरी स्वप्न, आपली इमेज, आपली पर्सनॅलिटी कशी असेल याच्याबद्दल काहीतरी स्वप्न बघितलेलं असतं, वास्तवात उतरवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. डाऊन टू अर्थ, वास्तवात उतरवणे. अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटर्जीज, एक्झिक्यूट पालन करणे, अंमलबजावणी करणे, स्ट्रॅटर्जीज कल्पना, योजना. आपण ज्या ज्या योजना आखू त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी त्याची आपण अंमलबजावणी केली पाहिजे. म्हणजे इथं लेखक असं म्हणतोय, म्हणजे 4 गोष्टी मगाच्या असून चालणार नाही. तुमच्या मनामध्ये विजन असेल, विश, इंटेन्शन, ड्रीम असेल या 4 गोष्टी नुकत्या असल्या म्हणून पण चालणार नाही. तुम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी स्ट्रॅटर्जीज आखल्या पाहिजेत, तुम्ही प्लॅन केला पाहिजे आणि ते प्लॅन आखून त्यांची इम्प्लिमेंटेशन, अंमलबजावणी केली तर तुम्ही डाऊन टू अर्थ, पृथ्वीवर म्हणजे तुमच्या जीवनात, वास्तवात त्या गोष्टी उतरवू शकता. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ, आपण जेवढी एनर्जी, आपण जेवढी गुणवत्ता या स्वप्न पूर्ण करण्यापाठीमागच्या कृतींमध्ये लावू, डिरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट, यांचा प्रत्यक्षपणे परिणाम आपल्या या यश मिळवण्यावर घडतो. म्हणजे जेवढा आपण इनपुट देऊ तेवढा आपल्याला आउटपुट मिळतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट, लाईफ इज समथिंग लाईक ट्रम्प, एखाद्या रणशिंग किंवा तुतारीसारखं किंवा एखादं हवा फुंकून वाजवणारं वाद्य त्याच्यासारखं आपलं लाईफ आहे, आपलं जीवन आहे. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, आपण जर त्यात हवाच भरली नाही तर ते वाद्य वाजणार नाही. आपण लाईफमध्ये जर आपले इफर्ट्स, आपले प्रयत्नच लावले नाहीत तर आपल्याला यश मिळणार नाही. जर आपण लाईफमध्ये स्वप्न बघितलीच नाहीत तर स्वप्न पूर्ण होणारच नाही. इफ यू डोंट पुट एनिथिंग इन, जर आपण त्यात काही एअरसारखं, हवेसारखं त्यात ढकललंच नाही, वी कांट गेट एनिथिंग आउट ऑफ लाईफ, आपल्याला जीवनामध्ये परत काहीसुद्धा मिळत नाही. म्हणून आपण जेवढी कृती करू, आपण जेवढ्या क्रिया करू, आपण जेवढं ज्ञान मिळवू ते सगळं आपण ध्येयाप्रती पाठपुरावा करण्यासाठी वापरलं पाहिजे आणि आपलं कौशल्य आपण अपडेट करत राहिलो पाहिजे, तर आपण एक दिवस यशस्वी बनतो. मग ह्या पॅसेजमध्ये लेखकानं 4 शब्द सांगितले, ते पहिल्यांदा आपल्याकडे असले पाहिजेत. आपल्याकडं दूरदृष्टी असली पाहिजे, विजन, आपल्याकडं विश असली पाहिजे, इच्छा, आपल्याकडं हेतू मनात असला पाहिजे, इंटेन्शन, आणि आपल्याकडं ड्रीम, स्वप्न पण असली पाहिजेत. प्लस याच्याबरोबरच आपल्याकडे प्लॅनिंग असलं पाहिजे, आपल्याकडे स्ट्रॅटर्जीज असल्या पाहिजेत, आपल्याकडं अंमलबजावणी, इम्प्लिमेंटेशन करण्याची पण क्षमता असली पाहिजे. हे जर केलं आपण तर आपल्याला निश्चित चांगले परिणाम मिळतील. जर आपण जीवनात काही कृतीच केली नाही तर आपल्याला यश मिळणार नाही. लास्ट पॅसेज, सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. खरं तर आजचं युग किंवा आजचा काळ हा अतिशय स्पर्धेचा आहे. मग अशा काळामध्ये आपण कदाचित यशापाठीमागं चालत असताना आपण अंधारातला प्रवास करतोय. म्हणजे एका डार्कनेसमधल्या जर्नीशी आपल्या लाईफच्या या सक्सेसच्या जर्नीची तुलना इथं लेखक करत आहे. लेखक असं म्हणतोय, यश म्हणजे अ वॉक इन द डार्क, अंधारातला, काळोखातला एक प्रवास किंवा आपलं त्यातलं चालणं म्हणजे यश. यश मिळवण्यासाठी आपण ठरवलेलं आहे, पण ते आपल्या कृतीवर अवलंबून आहे. आणि कदाचित आपण पुढे पुढे जाऊ त्यावेळेस आपणाला अजून यशाची काही वैशिष्ट्ये, अस्पेक्ट्स आपल्या पुढं उलगडली जातील आणि त्यावेळेस आपणाला आणखीन काही नवीन शिकायला मिळेल. त्यामुळं लेखक इथं लाईफची तुलना आपल्या वॉक इन द डार्कशी करत आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग, तरीसुद्धा आपण योग्य पाऊल किंवा पाय घट्ट रोवण्यासाठी योग्य जागा आपण शोधली पाहिजे. आणि प्रिसाइजली मास्टरिंग द स्किल्स, आणि अचूकपणे आपल्याकडे जी कौशल्य आहेत
त्यामध्ये आपण निपुण झालो पाहिजे किंवा ती कौशल्य आपण श्रेष्ठ बनवली पाहिजेत आणि गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस हळूहळू आपण या प्रवासात पुढे गेलो पाहिजे. ऑल डिपेंड ऑन, आणि हे सगळं कशावर अवलंबून आहे, हाऊ वी अप्रोच. आपण आपला अप्रोच कसा आहे, आपला विचार करण्याची पद्धती कशी आहे, किंवा हाऊ वी हँडल, हाऊ वी अप्रोच, हाऊ वी ट्रीट, आपण नेमकं कसं हाताळतो या सगळ्या गोष्टी. अँड हाऊ वी टॅकल द प्रॉब्लेम, आणि आपल्या आयुष्यात ध्येय गाठताना किंवा स्वप्न पूर्ण करताना प्रॉब्लेम्स येतील, अडचणी येतील, त्या आपण कशा टॅकल करतो, आपण कशा सॉल्व्ह करतो, कशा सोडवतो, आपले प्रॉब्लेम आपण कसे टॅकल करतो, यावर सुद्धा आपलं पुढचं स्थान, आपला पुढचा प्रवास यशाच्या दिशेनं जाणारा अवलंबून असतो. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर टू व्हेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. आणि जर सगळ्यात तुम्हाला बेस्ट वे पाहिजे असेल, सगळ्यात तुम्हाला जर चांगला मार्ग शोधायचा असेल, सगळ्यात उत्तम श्रेष्ठ मार्ग टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर, आपण जिथं आहोत आत्ता आयुष्यामध्ये तिथून आपल्याला बेस्ट ठिकाणी पोहोचण्यासाठी एकदम बेस्ट मार्ग पाहिजे असेल, टू व्हेअर वी वॉन्ट टू बी, ज्या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे, आपली इच्छा आहे, वी वॉन्ट टू बी, आपल्याला जिथं हवं आहे जायला स्वप्न पूर्ण करण्यासाठी, टू फाइंड द फुटिंग ऑफ आवर नेक्स्ट स्टेप. आपण आत्ता एक पाऊल उचललं आहे, आपण एक ठरवलं आहे, आपण डिसिजन घेतला आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तिथून पुढचा टप्पा नेमका काय आहे, त्या दृष्टीनं आपण पुढचं पाऊल टाकणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ही बेस्ट गोष्ट जर तुम्ही करू शकत असाल तर तुम्ही यश मिळवाल. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप, कारण आपण ज्यावेळेस पुढचं पाऊल टाकतो त्या दिशेनं, इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाऊट अ क्रॅक, त्यावेळेस आपणाला ते पहिलं पाऊल आपण टाकलेलं आपणाला आधार देतं, आपणाला सपोर्ट करतं. पण आपण पहिलं जे पाऊल टाकतो ते पाऊल निश्चितपणे आपण असं टाकलं पाहिजे की आपण पुढे टाकलेलं पाऊल आपल्या स्वप्नांचा चक्काचूर करणार नाही किंवा आपल्या ध्येयाचं कोणतंही नुकसान करणार नाही. याची जर आपण काळजी घेतली तर आपण यशापर्यंत पोचू शकतो. यश हा अंधारातला प्रवास आहे. असं असलं तरी तुम्ही तुमची कौशल्य चांगली बनवा आणि हळूहळू एक 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 पायरी पुढे पुढे सरकत राहा, आणि जेणेकरून तुम्ही तुमच्या अडचणी व्यवस्थित हाताळा, व्यवस्थित सोडवा. तुम्ही तुमचा मार्ग पुढे हळूहळू सरकत पूर्ण करा. मग तुम्ही ज्यावेळेस पुढचं पाऊल टाकाल त्यावेळेस तुम्हाला अगोदर टाकलेलं पाऊल मदत करेल, त्या ठिकाणी तुम्ही यश मिळवाल. आणि पुढच्या पायरीमध्ये, पुढच्या पाऊलामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळेल जर तुम्ही पहिलंच पाऊल व्यवस्थित टाकलेलं असेल तर. फक्त लेखक इथं तुम्हाला एक काळजी घ्यायला सांगतोय, जेव्हा आपण पुढचं पाऊल टाकतो आयुष्यामध्ये, आपण ज्यावेळेस करिअर ठरवतो त्यानंतर आपण काहीतरी ॲक्शन सुरू करतो, त्यावेळेला मात्र आपण हे सगळे जेवढे स्मार्ट गोलचे पॅरामीटर्स, सगळे हे स्मार्ट गोलची वैशिष्ट्य, आपलं ते करिअर किंवा गोल किंवा ड्रीम निवडताना आपण त्या गोलला, ड्रीमला ह्या सगळ्या 5 स्टेप मेथडमध्ये बघितलं आहे का, ह्या दृष्टीनं विचार करून करा, म्हणजे आपल्या स्वप्नांना, ध्येयांना तडा जाणार नाही. अन्यथा यातलं एक जरी वैशिष्ट्य तुमच्या ध्येयात किंवा स्वप्नात किंवा करिअरमध्ये नसेल तर कदाचित तुमचं ते ध्येय अनरिअलिस्टिक ठरू शकतं आणि इट क्रॅक्स आवर ड्रीम, आणि आपलं ध्येय किंवा स्वप्न तिथं दुभंगतं. म्हणून तुम्ही यश मिळवण्यासाठी ध्येय, स्वप्न, करिअर ठरवताना या स्मार्ट गोल्सच्या मेथडॉलॉजीचा वापर करा आणि आयुष्यामध्ये पुढे प्रवास करा. आपली कौशल्य मिळवा आणि पुढच्या प्रवासाला ज्यावेळेस तुम्ही सुरुवात कराल त्यावेळेस तुम्ही नियमितपणे चिकाटीनं त्या यशाचा पाठपुरावा करा, जेणेकरून तुम्हाला यश मिळेल.